चर्चा करून काय निर्णय घ्यायचा हे ठरवू. ज्याप्रमाणे व्यवस्थापनाविरुद्ध डीजीसीएने तक्रार केली आहे किंवा एकत्रित ताशेरे ओढले आहेत, त्या अनुषंगानं जर एफआयआर दाखल करायला 2 आमदार जातात किंवा 3 आमदार जातात, तर मग एफआयआर दाखल करायला डीसीपी नकार का देतात? नाही, या जिथे घटना घडली तिथे एफआयआर दर्ज झाला पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. म्हणून बारामतीला आज गेलेले आहेत. बारामतीमध्ये एफआयआर दर्ज झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. डान्सबारच्या संबंधात काल लक्षवेधी किंवा मुद्दा मांडण्यात आला होता विधानसभेमध्ये, आणि नवी मुंबई परिसरामध्ये काल डान्सबार बंदीच एक प्रकारे पाहायला मिळाली. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न कुठेतरी गंभीर. आर पाटील, स्वर्गवासी आर पाटलांनी ज्या पद्धतीने डान्सबार बंदीच्या संदर्भात कायदा केला, सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही नियमावली केली होती, त्या नियमावलीच्या आडून काही लोक पळवाटा काढून तशा प्रकारचा परत डान्सबार चालू करता हे पनवेल वगैरे या परिसरामध्ये तक्रारीनुसार आलं होतं. त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आता त्याचं उत्तर मुख्यमंत्री गृहमंत्री देतील आणि कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. तर आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून तो विषय परत उचलून देऊ. शिंदे साहेब, पण मुद्दा असा आहे की या डान्सबार प्रकरणी नवी मुंबई असेल किंवा पनवेल असेल, पोलिसांचं यामध्ये साठलोटा आहे. काही ठिकाणी पोलीस देखील या सर्व संदर्भात पैसे घेतात अशी माहिती समोर आलेली आहे आणि माध्यमांना देखील ते दबाव टाकतात की तुम्ही या बातम्या चालवू नका, हवं तर काहीतरी आपण सेटलमेंट करू, अशा प्रकारचे देखील. हे गंभीर बाब आहे. जर कायदा केला असेल आणि त्यातून सुद्धा शेवटी डान्सबार चालू ठेवणं किंवा बंद करणं याचा अधिकार गृह खात्याला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करायला पाहिजे. जिथं कारवाई करत नसेल तिथं चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असेल त्याच्यावर चौकशी करावी. मनोज जरांगे पाटलांनी